कुमार
चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास, असे भक्ताचे घरी कामी न सांगता करी, अनाथाचा बंधू असे अंगी हास बंधू, असे भक्ताचे घरी कामी न सांगता करी, तुका मने भावे देवा सत्ता राबवावे, असे भक्ताचे घरी कामी न सांगता करी विडवलं प्रथम नमन दुसरे चरण संदासिया त्यांच्या गुरुपादाने कधीचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुका या ज्ञान दीपा नमो सद्गुरु सचेतानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संत हृदय सम्राट जगद्गुरु तुकोबऱ्याच्या अभंगातून ज्या भक्ताच्या चित्तामध्ये कसलीच तिळमात्र सुद्धा आशा नाही, भगवंत त्यांची कामं कशा पद्धतीने करतात या विषयाचं चिंतन करता विडवलं सोनकिरे नगरीमध्ये 50 वर्षाची अखंड परंपरा हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. आजची ही सेवा समस्त गावकरी मंडळांच्या वतीने माझ्याकडे आलेली आहे. गावातील युवा शक्ती असेल, महिला मंडळ असेल, ज्येष्ठ मंडळे असतील, ग्रामस्थ मंडळे असतील, सगळ्यांच्या सहकार्याने कार्यक्रमाला हे सुंदर स्वरूप आजच्या कीर्तनाचं सौजन्य ज्यांच्याकडे आहे, वैकुंठवासी श्रीमती खाशीबाई रामचंद्र पाटील यांच्या स्मरणार्थ बाबूराव रामचंद्र पाटील आणि वैकुंठवासी हरिभक्तपरायण वसंत नाथा पाटील यांच्या स्मरणार्थ रमेशराव वसंत पाटील, बाबूराव पाटील आणि रमेश भाऊ पाटील या दोन व्यक्तींकडे आजच्या कीर्तनाचं सौजन्य आहे. त्यांना मनापासून धन्यवाद. आजचेच नाही, आठही महाराजाचे सौजन्यदाते आणि रोजचे अन्नदाते ह्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण आपल्या गावातली माणसे त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारणं, त्यांचं कौतुक करण्यात, त्यांना प्रोत्साहन देणं आपलं कर्तव्य. या सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. अत्यंत सुंदर असा हा भव्य दिवस सोहळा संपन्न होत आहे. ज्यांच्या विशेष प्रेमातून ही सेवा माझ्याकडे आलेली आहे, महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार माझे परममित्र गणेश महाराज डांगे महाराजांच्या विशेष आग्रहातून ही सेवा गावातील युवा शक्तीचं, तरुण मुलांची इच्छा होती की माऊलींची सेवा गावामध्ये व्हावी. आणि या निमित्तानं सर्व संयोजक, आयोजक, नियोजक, कार्यक्रमाचे नियोजन करणारे सर्व संयोजक मंडळी, गायक, वादक, विनेकरी, चौबदार, शिष्टवाले, मातोर्ग, पितृग, बालक मंडळ, महिला मंडळ, तरुण मंडळ, सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, आध्यात्मिक, व्यवहार, सहकार, व्यापार, कला, क्रीडा, कृषी सर्व क्षेत्रातील व्यक्तिमत्व, गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, तलाठी, भाऊसी, पोलीस पाटील, तंटामध्ये आदेश, सोसायटी चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक, आजी माझे गावकरी, पंचकृषी, अन्नदाते, सौजन्यदाते, व्यासपीचालक, मार्गदर्शक, प्रणस्थान, हितचिंतक, आधारस्तंभ झाले सगळे. आता एवढी नावं घेऊन एखादा राहू शकतो. ज्यांची नावं घेतली ती देव, ज्यांची राहते ती महादेव. त्याच्यामुळे सगळ्याला धन्यवाद. शेवला प्रारंभ विडावला. अत्यंत सुंदर असं हे कार्यक्रमाचं. आणि इको कमी ठेवा थोडा बोलताना. हॅलो असं थोडा डबल येतो तो कमी करा, आवाज द्या फक्त. अभंग तुकोबरायांचा आहे, 4 चरणाचा आहे. आजच्या अभंगातून तुकोबराय भक्त कुणाला म्हणायचं, कोण भक्त आहे? औचित्य नाही आस तेच भक्त आहेत विडवलं. आस या शब्दाचा अर्थ आहे आशा, मोह, इच्छा, अपेक्षा. ज्याला कसली अपेक्षाच नाही, आशा नाही, निर्मोह ज्यांचं जीवन आहे, भगवंत त्यांचं दास्यत्व करतो विडवलं. माणसाच्या जीवनामध्ये 7 पाश आहे, त्यातला सगळ्यात भयानक पाश म्हणजे आशा नावाचा पाश आहे. पण तुकोबाराय म्हणतात तो पाश आमच्याकडे नाही. गेले आशा पाश, गेले आशा
जरा फ्रेश बसा बरं सगळे, जरा असं ताट जरा हातानं. पनीर ज्यात झालंय पंक्तीवलं तुम्हाला. जरा मोकळं बसा जरा हातानं, टाळी मुखानं. आम्ही एवढं तासभर तुमच्याकडे काम, प्रसन्न बसायचं. एक माझ्या कीर्तन हसतच नव्हतं. टाळी वाजवणं विठ्ठल म्हणे ना. म्हणलं का टाळी वाजवणं, ते मला माझ्यावर कर्ज, मग आम्ही फेडाव का काय. बोमलत फिरला मूर्ख आहे. त्यात किती जातात किती हिशोब ठेवा. 10 कमान 5 खर्च करा, होईन का कर्ज. 10 कमी तो चिप येतो बिस्लरी. माझी माणूस प्रार्थना आहे, सोनकिरे गावात कुणाच कर्ज नसावं. आणि जरी असलं तरी टेन्शन घ्यायचं नाही. होऊन दे कर्ज, ज्याच्यावर कर्ज तेवच खरा मर्द. कर्जावाले म्हणतात तो आताशी आधार देणारा महाराज भेटला नाही, त्या आधारच महत्वाचा आहे. होऊन दे कर्ज, फिटलं तर फिटलं नाही. मार्द पोरग आहे ना मर्द, परत भरायचा अर्ज काढायचा, कर्ज पण मोकळं बसायचं भेटलं. गेले आशा पास निवारोनी. सप्तपाश आहे तिथला आशा नावाचा जो पाश आहे, तुकोबाराय म्हणतात तो पाश आम्हाला काहीच करू शकत नाही. का? आमच्या चित्तामध्ये आशाच नाही, चित्ते नाही आस. म्हणून तर भगवंत आमचा आशा तर करतो. अहो त्यांना पैशाची आशा सोडा, देहाची सुद्धा आशा नाही. भक्तायशे जना जे देही, देहाची सुद्धा आशा त्यांनी सोडलेली. मायबाप काय झालं, सीताई साहेब भांगामध्ये कुंकू लावत होत्या. भांगात म्हणजे पूर्वी लावत होते. आता काय ते सांगायची गरजच नाही, आमच्यापेक्षा तुम्ही जास्त ज्ञानीत. त्याच्यामुळे तर येडेवणी करायला लागलेत ना. धर्म मातेत घातला की तुम्हाला वाटतं आपण लय स्टँडर्ड झालंय. कुठून भावना काढली कळालाच मला. अरे आपली संस्कृती परंपरा आचार विचार ह्याला काहीतरी किंमत आहे. आता सगळा बदल झाला. भांगात कुंकू राहिलं, कपाळावच राहिलं नाही तर भांगात लय लांब राहिले. सगळा बदल झाला. चपातीचं मशीन आले, नुसतं असा उंड्या ठेवायचा मशीन दाबलं की चपाती भाजून बाहेर. आंघोळीचं मशीन आले, 1.5 लाख रुपये किंमत आहे. आला पाहुणा गावात, करायची कांगोळ, हो करायची, घाला मशीन मध्ये. पाहुणा मशीन मध्ये गेला, लाईटच गेली. बसला गोतून इतका धुतला मशीनच्या पकडाने, खाड खाड खाड. ते मला वड्याला आंघोळ करीन पण परत मशीनीत घुसणार ना. मेला असतं काय बदल. आवाज थोडा वाढवा, छान आवाज आहे, फक्त रिटर्नचा थोडा वाढवा. आणि हे सगळा बदल झाला. पूर्वी जुन्या महिलांच्या कमरला पिशवी होती पैसे ठेवायला, बरोबर का? आता पिशवी का? पर्स. मी म्हणतो वापरा. पण परवा पुण्याला एक पर्स बघितली, खांद्यापासून टाचापर्यंत, म्हणजे दोरी हिथं गुतवलेली टाचापासून इतकी बी कुठं ओव्हर फॅशन असते होय. मी म्हणलं ताई पायात गुत, महाराज तुम्हाला त्याच्यातलं कळत नसतं, हे फॅशन आहे. म्हणलं गुतून दाताडाव पडले मग तुला कळन. मर्यादा. मी म्हणतो वापरा पण मर्यादा. अरे काय गुर्र बांधायचे आहात का काय? इतक्या लांब दाव्यावानी कुठे बी काय नाटक करायचे. सगळा काळ बदलला. सीताई साहेब भांगामध्ये कुंकू लागत होते. हनुमंतराय आले, आई साहेब काय करताय? बोल नका. भांगामध्ये कुंकू कशामुळे लावायचं? आता सीतेला असं सांगायचं होतं की हे सौभाग्याचं ले नाही. पण ज्यांनी प्रश्न विचारला ते ब्रह्मचारी. आता ब्रह्मचार्याला काय सौभाग्य कळणार आहे? मग मारुतरायला फक्त रामाची भाषा कळत होती, दुसरी भाषा कळत नव्हती. रामाच्या भाषेत उत्तर दिलं. हे जर लावलं ना भांगामध्ये, रामाचं आयुष्य वाढतं आणि त्यांना सुख संपन्न लाभतं. रामाचं आयुष्य आणि रामाचं सुख, 2 वाक्य ऐकलं. हनुमंतराय पळतच गेले आणि शेंद्राची गुणी अंगा ओतून घेतली आणि रामा पुढे जाऊन जय श्रीराम. प्रभू रामचंद्र म्हणजे कोण म्हणले, ओळखलं नाही का तुमचा लाडका हनुमंतराय? हनुमंतराय हे काय केलंय? काय केलं म्हणजे आईसाहेबांनी सांगितलंय, एवढीसा छोटासा शेंद्राचा टिका भांगामध्ये लावून जर तुमचं आयुष्य वाढत असेल तर माझ्या सगळ्या अंगाला सिंदूर थापून मी प्रभू रामचंद्रांना आजरा अमर का करू शकणार नाही? याला म्हणायचं भक्त सम्राट. आता मला पुढचा गाभा महत्वाचा सांगायचा. सिंदूर म्हणजे काय सोपी गोष्ट नाही. आज जखम होण्याची शक्यता आहे सिंदूर, पण संपूर्ण अंगाला लावला का? भक्त ऐसे जाना जे देही, हा देह माझा आहे, हा भ्रम त्यांना नाही. इह लोकी तोची सर्वाभूती सम, शरीराचा भ्रम नेणे कदा. कारण या देहाची सुद्धा त्यांनी आशा सोडलेली, म्हणून चित्ती नाही आस विडल. अहो देहाचीच आशा नाही, बाकीचं सोडा. पाण्यातून इंचू वाच चालला होता, साधू महाराजांनी बघितलं आणि इंचाला उचलून घेतलं. पण इंचू इतका मूर्ख प्राणी, जात जातीवर जाणारच. अहो बाहेर काढले साधूनी, काय गरज होती का ठणका हाणायची? टच केलंच, दंश केला की विंचू खाली पडला. परत साधू महाराजांनी वर काढला, परत त्याने झटका, परत खाली. महाराज
ते विंच तुम्हाला सारखा सारखा दंश करतोय तरी तुम्ही पुन्हा पुन्हा बाहेर काढता. अरे राजा, दंश करणं हा त्याचा स्वभाव आहे, पण बुडत्याला वाचवणं हा साधूचा स्वभाव आहे. त्याने मला किती दंश करू दे, मला या देहाची आशा नाही. का? चित्ते नाही आस. पैशाचा सोडा, देहाची सुद्धा आशा नाही. साधूच्या एका पायाला कुत्र चावलं, म्हणले तुम्हाला कुत्ता जाणार चमडी जाणार, देहच माझा नाही तर मी आशा धरू कशाची? देहावर सुद्धा ज्यांची आशा नाही म्हणून देवदास्य तो करतो विठ्ठल. आणि पैशाच्या सोन्याच्या आशा तर सोडूनच द्या, त्या साधूच्या अंतकरणाला शिवतच नाही. चित्ती नाही आस ह्याच्यावर सांगतो, नीट ऐका. नामदेवरायांचा संसार आनंदानं चालू आहे, पण तो नामदेवरायांचा चालू होता आनंदानं, कारण ते अखंड भजनामध्ये दंग होते. पण नामदेवरायांची धर्मपत्नी राजाई माता फार मोठ्या घरची कन्या होती. आणि नामदेवरायांच्या घरी आल्याच्या नंतर नामदेवरायांची परिस्थिती सगळ्यांना अत्यंत नाजूक, खायलाच काय काय नव्हतं. अशी परिस्थिती कसे दिवस काढायचे? धर्मपत्नी सुद्धा सात्विक असावी, त्याला संसार हँडल करता आला पाहिजे. मालक त्या 24 तास भगवंताच्या चिंतनामध्ये दंग, पण राजाई मातेने नामदेव महाराजांचा संसार कडला नेला. अशी भाग्य लक्ष्मी असावी लागते. आणि शेतकऱ्याची बायको म्हणजे साक्षात लक्ष्मीच आहे. तुम्हाला खरं सांगतो, शेतकऱ्याच्या बायकोला राग नाही, लोभ नाही, मानाची अपेक्षा नाही. नवरा बायकोची शेतकऱ्याची कधी भांडणं होत नाही. चुकून झाली नवऱ्याने ठोका ठोका द्या, फुसफुस करती, रुसून जाती, धारा काढाय परत महागारी. शेजारी म्हणे तू 1.5 महिना येणार नाही, ते 1.5 तासात का आली म्हणे. त्यांचं ऐकून का दुधाचं नुकसान करू का? मग मर. गाय घेऊन जायचं रुसून, म्हणजे सुटताना बोलल्याशिवाय तर राहत नाही. ही तुमच्या जी कडक टोप्यात ना शेतकऱ्यांच्या, ह्यांच्या जीवावर आहेत. कधीतरी महिलांचा आभार मानायची का? शेतकऱ्याचा संसार लय मस्त असतो, खेळी मिळीत, हसत्यात बी, रडत्यात बी, भांडत्यात बी, मोटरसायकलवर बसून कीर्तनाला संगत जात्यात. परत त्यांचं लय मोकळं टाकलं. शिकलेल्या माणसाचं लय अवघड आहे, ती बायकोला बोलू सुद्धा शकत नाही, हाणायचं तर लय लांब राहिलं. शेतकऱ्याला मनात आलं की सणासण कानाखाली टाकतो, ती बी नागडोळं मुरडून परत कनाकन बोलून निघून जाते. पण हसून खेळून शिकलेली माणसं मेसेजवर बोलतात भांडणं झाल्यावर, चॅटिंगवर हाय का बोला ना, आणि ती तिकडून चिन्ह पाठी. अरे भांडणं कुठं मोबाईलवर असतात का? अरे सरळ तोंडाने बोला ना. तुम्ही शिकलेल्या माणसा डिरिंगच नाही भांडणं करायची. शेतकऱ्याचा मोकळा टाकला संसार असतो माय बाबा. आणि शेतकऱ्याची बायको म्हणजे साक्षात लक्ष्मी. तिच्या इतकं काम शेतकरी सुद्धा करू शकत नाही. शेतकरी सकाळी 7ला गावात दूध घाला येतो आणि 12 वाजता घरी जातो. 5 तास गावात ही नेमकं का कोणत्या कंपनीला दूध घालतात मला काय कळलं नाही आजपर्यंत. पण 7 ते 12 महिलांकडून काम किती करायचं शिकून घ्या. स्वतःच आवरून, सासू सासऱ्याच आवरून, मुलीची वेणी फणी करून, मुलाचा डबा बांधून 10-11ला त्यांना शाळेत पाठवून डबा घेऊन 11 वाजता रानात जातात खुरपायला. 12ला डायरेक्ट रानात येतो. चला जेवाय वाढाले, भूक लागली. काम काय केलं बा तो 5 तास सकाळी गावात नुसत्या गप्पा झाल्या ना. शेतकऱ्यापेक्षा शेतकऱ्याच्या धर्मपत्नीमुळे त्यांचा संसार आहे. पती पत्नीमध्ये एक विचार असावा, एक विचार असतो, पण नवीन नवरे बघा ना किती शुद्ध बोलते. एव्हा तेव्हा मालकाला म्हणते तुम्हाला जेवायचे का? कशाला जेवण मरायला? ती भाषा ऐकून त्याचा पोट भरते. अहो ऐकलं का? अरे बाहेर आहे का काय? सरळ बोलायचं. आपली बोली भाषा जी असेल ती आपल्या मातृभूमीची, आपली मातीची भाषा आहे. नुसता प्रत्येक शब्द अनुस्वार दिला म्हणजे भाषा शुद्ध होत असते का? काही बी उगं नाटक करू नका. जे आपली मातृभाषा असेल तसं बोलत चला. उगं शायनिंग हाणाची नवीन जेवायचे का? वर्षाने म्हणते गिळायचंय का नाही, म्हणजे आली का परत पहिल्याच भाषेने. 2 वर्षाने म्हणते हाताने घेऊन गिळा हो. 3ऱ्या वर्ष म्हणतो प्रस्थान कधी र दिंडीचं, दिंडीत मरतो पण घरात नको म्हणलं. सुखाने नसल्यावर काय करायचं? पती पत्नीमध्ये एक विचार असावा. राजाई अत्यंत श्रीमंत घरची कन्या, ऐका. पण नामदेवरांच्या घरी खायला काय नव्हतं, पण एक शब्द सुद्धा तिने कधी बोलून दाखवला नाही की माझा बाप इतकं श्रीमंत आणि तुमच्या घरची इतकी गरिबी. या आताच्या लक्ष्मीने ध्यानात ठेवा. तिकडलं हिकडं व्हाय करायचं नाही. माझा बाप लय मोठा आणि माझा बाप गप मारायचं. तिकडलं तिकडं आणि हिकडलं हिकडं. तुमचं माहेरच्या माणसावर प्रेम असतं हे आम्हाला माहिती या, पण संसारात 2 वेगवेगळे विषय आहेत. माहेर हा विषय वेगळा आहे, सासरा हा विषय वेगळा आहे. दोन्ही जॉईंट केलं मग त्याच्यात आनंद राहत नसतो माय बाप. सासरच्या माणसाने मी त्याच्या माहेरच्यात हस्तक्षेप करायचा नाही, माहेरच्याने इकडे. आणि ह्यांचं लय माहेरच्या माणसावर प्रेम असतं. आईवर बापावर, भावावर तर नावच काढू नका. महिला मंडळाचं भावाला प्रेम असतं. संसार बघा किती चिकाटीनं करतात. संसार करताना तेलातलं पैसे काढतात, मिठातलं काढत्यान, जिरीतलं काढत्यान, मोहरीतलं काढत्यान, नवरच्या खिशातलं चोरत्यान, पैसे गोळा करत्यान, गल्ला साचवत्यान, माहेरला जात्यान, साडी घेते ना का गावाला सांगतात माझ्या भावाने घेतली ग घेतली.
त्याला बिड्या वडाय मिळाला आणि तुम्हाला साड्या काय मोकळा का तेव्हा रांग जाताना सांगत येता खायचं एकाच गायचं एकाच वरून मालकाला साडी दाखवली भावाने घेतली तो बी म्हणतो छान आहे यार तुझाच माल आहे असल्या तर ह्या बहिणीत आणि बहिणीनेच त्या बहिणी राहिल्या ना त्या लाडक्या बहिणी झाल्या तर आता 9-9 हजार घेऊन कीर्तनाला आले तर इतक्या सोप्यात का ह्या बहिणी फुकाडचं पाहिजे फक्त आपल्याला एकच हप्ता लेट झालं तर परत मरायला लागल्या होत्या मलाच काय फोन करायचा माऊली पुढचा हप्ता कधी आता म्हणलं मी मंत्रिमंडळात आहे का त्यांचा तर मेळ बसून दे की म्हणलं आधी त्यांची बी इतकी आल्या तर त्यांनाच कळा ना कोणाला बसवा कोणाला हसवाव या बहिणीने आशीर्वादच इतकं भरभरून दिलाय भावांना की भाव सुद्धा हँग झाले त्यांनी सुद्धा इतका आकडा धरला नव्हता इतका बहिणीने क्रॉस करून दिले हे येड्या बहिणीची ईडी माया काय सोपी असते का काय लाडकी बहीण लाडका दाजी मेला कागद वागू जाशी तू ये घरी जाशी तू त्याला वाटत तेवढं प्यायला पिलं होत्या ना अरे 1,500 तुला महिन्याला कुठं पुरत असतात का तुझं वनडेचं टार्गेट आहे प्यायचं 1.5 लाडकी बहीण चांगली योजना नाही फक्त आता शेवटपर्यंत ठेवली पाहिजे आता परत मला निकष लावायचे गाड्यावाले काढा जमनीवाडी काढा ना अमुक काढा तमुक काढा आता तसं करू नका बहिणीने तुम्हाला बरोबरून दिलंय बहिणीला बी बरोबरून द्या विठ्ठल माहेरच्या माणसावर प्रेम असावं आणि बहीण भावाचं प्रेम एक वाक्य सांगतो बहीण भावाचं प्रेम आमच्या वारकरी संप्रदाय जगाला शिकवले भावाला राग आला सुरवडा ताटीचा दरवाजा बंद केला तर आमच्या बहिणीनं भावाला काय विनंती केली मिथ्या कल्पना मागे सारा आवाज ताटी उघडा ज्ञानेश्वरा बहिणीनं भावाला 11 भंगाचा उपदेश केला आहे बहीण भावाचं प्रेम आहे बरं का बहीण भावाचं प्रेम टिकवा आता बहीण भावाचं प्रेम राहिलं नाही जमिनीला मार्केट आल्यामुळं बहीण दावा लावती भावावर एकच अर्ज टाकायचा भाऊ लोकच रोडच्या कडच्या जमिनी समृद्धी हायवे MIDC इंडस्ट्रियल एरिया जिकडे वाढला तिकडे भावाला इसरा बहिणीचा कस काय तडाखा आहे पुण्या मुंबईच्या कडे जिकडे गुंठ्यावर असं लाखो पैसे ते म्हणतात नको पार वाढला पण बहीण नको बहिणीने भाऊ लोकच केले ते ना पैशासाठी नाती तोडू नका माझं म्हणणं काय आहे पैसा आज असेल उद्या नसेल ना त्या आयुष्यभराची प्रेम टिकवा मायदा आणि प्रत्येक बहिणीनं भावाला सांगा रक्षाबंधन म्हणजे फक्त राखी बांधणं नाही बहिणीनं भावाला सांगा दादा तूच हो जगाला आनंद देणारा नंदाचा नंदन आयुष्यामध्ये कधीच कोणाला फसवणुकीचं लावू नको चंदन डोळ्याला कोणती मुलगी दिसली तरी तिला बहीण म्हणून कर वंदन हेच बहिणीसाठी भावाचं खरं रक्षाबंधन हे खरं रक्षाबंधन आहे त्याच्यामुळे बहीण भावाचं प्रेम टिकवा जरूर असं माहेरच्या माणसं इतकी श्रीमंती माहेरची राजाई माता पण नामदेवरायांच्या घरी खायलाच काय नव्हतं तरी सुद्धा कधी बोलून दाखवलं नाही संसार कडला नेत होते नामदेवराय 2-2, 3-3 दिवस घरी येत नव्हते काय करायचं एक दिवशी शेजारीने आली गप्पा माराय नामदेवरायांच्या धर्मपत्नीचं नाव आहे राजा शेजारीने आली गप्पा मारता मारता दोघींचा विषय म्हणले कसं काय चालू म्हणजे काय चालू वाटोळं झालं म्हणजे सगळे मालक तर इठ्ठलच करतो म्हणजे दिंडे झाले की सप्ते झाले की वाऱ्यान महाराष्ट्र संपला की उत्तर भारतन मागं बी नेल तर ज्ञानोबाने उत्तर भारताची तीर्थयात्रा करा आमच्या मालकाला तिकडं गुमानपर्यंत वारकरी संप्रदाय प्रचार केला पण हे तर खायला तर लागण ना म्हणले काय पैसे कायचं म्हणले घेतच नाही तर एक काम कर माझ्या मालकाला
रुक्मिणी मातेने परीस दिलाय, परीस. आणि तास दीड तास तुला आणून देते म्हणली. घरात जेवढे लोखंडाची वस्तू आहेत तेवढ्या सगळ्या सोन्याच्या करून टाक, फक्त कोणाला सांगू नको. आणि जे शेजाऱ्यांना पाहण्या आले होते तिच्या मालकाचं नाव होतं परिसा भागवत. रुक्मिणी मातेने कृपा केली ती, कारण रुक्मिणी म्हणजे लक्ष्मी, लक्ष्मीकडे पैशाचं काम. पांडुरंग पैसे काय देत नाही, ते असं मोकळा ठेवतो. आनंद देईल, नोटाचं काम लक्ष्मीकडे असतं. सुद्धा मला सोन्याची नगरी बी कृष्णानं दिली नाही, लक्ष्मीने दिली. गण लावल्यावर तिकडे सोन्याची नगरी झाली होती. हा, ही लक्ष्मी म्हणजे नोटा काय सामान्य ताकद आहे का लक्ष्मी. रुक्मिणी मातेने परीस दिलता, आणला परीस. अशी शेजारी चांगले असावं. एक धर्म आहे बघा, शेजार धर्म. शेजार चांगला असावं, नाही तर निवांत माळावर एकटं घर असावं. शेजारी नसला तरी परवडन, असला तर नीट असावं. नवरा बायकोची भांडणं लागली तर भांडणं मिटवणारे शेजारी नसावं, पिटवणारे नसावं. हा, नाही तर नाथ महाराज शेजारी सांगतात बघा, या शेजारणीनं बरं नाही केलं का मला पंढरीला नेलं, मला पंढरीला नेलं, मला पंढरीला नेलं, बया 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 बया, पंढरीला नेलं, बया बया बया, या शेजारणीनं, या शेजारणीनं बया बया, मला पंढरीला नेलं ग, बया 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 बया, पंढरीला नेलं ग, बया 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 बया, पंढरीला नेलं ग, बया. आणि शेजारीला पंढरपूरला नेले, शेजारी काय म्हणती, शेजारी नसावं. पंढरपूरला नेलं तरी म्हणती बरं नाही केलं. ही शेजारीन कोणती, सद्बुद्धीच्या लय जवळ राहणार एक शेजारीने, तिचं नाव दुर्बुद्धी. सद्बुद्धी आणि दुर्बुद्धी. सद्बुद्धीनं दुर्बुद्धीला म्हणले चला पंढरपूरला, मग दुर्बुद्धी म्हणते पंढरपूरला नेऊन काहीच फायदा झाला नाही. ही शेजारी चांगलं असावं. शेजारी म्हणले तुला परीस देते, आवाज द्या. आणि तास दीड तासात म्हणले कर वस्तू सोन्याच्या. ठीक आहे. परिसा भागवतच्या धर्मपत्नीनं दिला परीस आणून. राजा मात्यानं अख्ख्या घरात जेवढ्या लोखंडाच्या वस्तू केल्या सोन्याच्या, नुसतं घरामध्ये झगमगाट सगळं सोनच दिसायला लागलं. नामदेवराय आले भजन करत करत, घरात घुसले. म्हणले रॉंग नंबर लागला काय म्हणले आपला, चला माघारी. सगळं घर बघितलं सोन्याचं, माघारी फिरल्या. महाराज आपलंच घर आहे. बापाकडून आणलं का काय हे सगळं, नाही म्हणले बाप काय दिन मारायला. म्हणले त्या दिवशी तुमच्यासोबत लग्न लागून त्या दिवशी त्यांनी सांगितलं तुझा माझा संबंध संपला, आता काय राहिलं म्हणले मागायचा विषय. साडी फिडी घेत्यार म्हणले का भाऊ बिजाला भाऊ, पण आता इतकं सोनं फिनं देणं इतकं शक्य नाही ना म्हणले. लग्नातच बळच त्यांनी लावून दिलं. लग्न तिकडे मोठं, तुम्ही आले अख्खं पंढरपूर घेऊन लग्नाला. हे काय प्रकरण आहे म्हणले. तुम्हाला सांगते कोणाला सांगू नका. परीस आणलाय कुणाकडून, शेजारने दिलाय. आणि तिच्याकडे कुठून आला, रुक्मिणीने दिलाय. बरं कुठे आहे परीस, आणि इकडे घेतला. आता ह्यांना सोने रुपया मृत्यू समान सोन्याचं, ह्यांचं किती वावड आहे. चित्ती नाही, आशाच नाही, इच्छाच नाही. घेतला परीस, कुणाचा काय विचारच केला, फिरकन दिला चंद्रभागेत फेकून. आणि तास दीड तासाने ती परिसा भागाची मंडळी आली. म्हणले राजाई तेवढा परीस दि ग. आता काय द्यायचं, परीस तर फेकून दिला मालकाने. राजाई मात्याने सांगितले असं असं घडलं. तसलं सांगू नका म्हणले, तुझं झालं मालकाने फेकला, माझा मालक मला जीव मारीन ना.
त्यांना न विचारता उगा आपल्या मैत्रीमुळे मी ह्या कुठं नाही केला, रिस्क घेतली पण तो रिस्कच पार वाटुळ करून टाकलं ना म्हणले. बऱ्याच वेळा हे मालकाला न विचारताच रिस्क घेतात, पण आपल्या लेवल नुसार रिस्क घेत जा, नाही ते एका दिवशी घवल्या ना नोटा फिटाच वारतानी. मापात चालून द्या रिस्क, असं 1-2 ग्रॅम वगैरे ठीक आहे, पण 2-4 तोळ्याची रिस्क नका घेत जा. असं छोटं मोठं हे काढले तिकडे करीत जा, पण लय रिस्क अवघड असते, मग परत एखादं अंगलोट आले अवघड होत असते. तोपर्यंत तर बातमी व्हायरल झाली. परिसा भागवत बी पण नामदेव महाराज असं परीस कोण फेकून देत नसतं, माझा परीस तुम्ही चोरला असं. नामदेवराने ग बस चोरायला मला भीक लागली म्हणले, तुझं सण दिला फेकला म्हणजे चंद्रबागेत, माझा परीस मला पाहिजे, देतो म्हणले. चला चंद्रबागेच्या वाळवंटात गेले, चंद्रबागेचं दर्शन घेतलं आणि वाळूच्या खड्यामध्ये हात घालताना हातात जेवढे वाळूचे खडे येतील तेवढे असे ओंजळीत वर उचलले. म्हणले घे तुझा कोणता परीस. फसवाय बसले काय, आम्ही येडेत का काय? वाळूचं खडं परीस म्हणून का आम्ही इतके मूर्ख आहेत का? नामदेवराय म्हणजे ज्याच डोकं लावू नको, कोणता बी खडा घे आणि लोखंडाला लावून बघ, नाही सोनं झालं तिथनं पुढं बोलायचं, जास्त वाय वाय करायचं नाही. तेवढ्यात एक जणाकडे नाचकान होतं, ती म्हणली वाळूचा खडा नाचकान चम म्हणले एका खड्याचा, पण म्हणले दुसरा खडा घेतला, त्याला दुसऱ्या वस्तू लावला, ती कोणचा खडा लोखंडाला स्पर्श केला की परीसच व्हायचा. परिसा भागवताच्या प्रकरण लक्षात आलं आणि नामदेव महाराजांचा अधिकार लक्षात आला. वाळूचे खडे नामदेवरायांचं दर्शन घेतलं, डोळ्यातून आनंदाचे आसरले. नामदेवराय तुमच्या हाताच्या स्पर्शानं चंद्रबागेचे खडे सुद्धा परीस होतात. तुमच्या हातात जो खडा आहे तो खऱ्या अर्थानं परीस नाही, तुमच्या परशानं परीस होतात. नामदेवराय तुम्हीच माझ्यासाठी या जगातला सगळ्यात मोठा परीस आहात. या परीसाचं काय करायचंय? तुमच्या परशानं वाळूचे खडे सुद्धा परीस होतात. खऱ्या अर्थ मला आज खरा परीस मिळाला. तेव्हापासून परिसा भागवतानं नामदेव महाराजांचं शिष्यत्व पत्करलं. नामदेवरांच्या गात्यामध्ये आजही परिसा भागवताचे अभंग आहेत आणि 108 संतांपैकी परिसा भागवताला 18 संतांपैकी मानाचा दर्जा प्राप्त झाला. नामदेवरायांचं शिष्यत्व पत्करलं, सिद्धांत संपला. उत्तर आहे का? स्वतःच्या परशानं वाळूचे खडे सुद्धा परीस होतात, पण एक सुद्धा परीस घरी आणला नाही, कारण त्यांच्या चित्तामध्ये तिळमात्र सुद्धा आशा नाही. अभंगाच्या पहिल्या संघात आवाज चित्ती नाही आस म्हणवा त्याचा पांडुरंग दास. ज्याच्या चित्तामध्ये तिळ मात्र सुद्धा आशा नाही, भगवंत त्यांचं दास्यत्व करतात. अवघे झालं नामदेव महाराजांचं. तुकोबाऱ्यांचं बी तेच आहे. शिवाजी महाराजांनी धन पाठवलं होतं, घेतलं का? दिवट्या छत्री घोडी हेतू बऱ्यातन राजे, या गोष्टीची आम्हाला गरज नाही. आणि आमच्याकडे तुम्ही सुना असं तुम्हाला वाटतं का? मी ज्या 3 डोंगराकडे भजन करतो त्या डोंगरावर एकदा नजर टाका. राजेने बघितलं आणि तुकोबाने बोट केलं. भंडारा, भामचंद्रन, घोराडेश्वर 3 डोंगरावर तुकोबारा भजन करायचे. राजेने पाहिलं तर 3ही डोंगर छत्रपतीने सोन्याचे दिसले. मग राजे यांच्याकडे डोंगर सोन्याचे ना आपल्या सोन्याने काय होणार आहे? अधिकार लक्षात आला. एवढा असून सुद्धा
अहो घरचीच 65 लाखाची जागीरदाराने 400 एकर जमीन दान केली का? चित्ते नाही, आशाच नाही त्यांच्या चित्तामध्ये. आपलं चित्तात इतके आशा आहे, त्याच्यातून मिळेल त्याच्यातून मिळेल, नुसती आशा, मिळत तर कशातच नाही. आणि आपलं चित्त तरी कुठे निर्मळ? आपल्या चित्ताचं पुरं वाटोळं झालेलं आहे. आपलं चित्त इतकं जगातल्या सगळ्या गोष्टी आपण चित्तामध्ये भरलेत आहे, त्याच्यामुळे भगवंताला राहायला जागाच राहिली नाही ना. अहो चित्त सुद्धा जागेवर नसतं काय का? कीर्तनात बसते पण त्यांनी चित्त घरी असतं. चित्त जागेवर नसल्या काय उपयोग आहे? एक जण देव चुळीत होता, कुत्र आलं त्याने दिवस फेकून हाणला. अरे तू देव पूजा करतोय, जरा चित्त जागेवर ठेवू ना. वारकरी 12 ठिकाणी गण लावतात. 12 ठिकाणी गण लावताना 12 वेळा तर रामकृष्ण हऱ्याच्या मुखाला यावं ना, पण ह्याचं चित्त कुठं जागेवर असतं? गंध उगाळताना ह्याला 12 भावकीचीच नावं आठवतात. गंध उगाळता उगाळता मनालाच बोलत होते, काय करतो बाबा, या भावकीने आपल्याला उघळून 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 मारलं. हाय का काय भावकीचा संबंध? आता पण उगा चित्त तिसरीकडेच देवपूजा चालू आहे. पण काय लोकाला तरी नावं ठेवता, आपलंच नशीब फुटकय. हल्ला कपाळाला टिकला, नशीब घेत असताना लगेच तिथं गण, जिथं गण तिथं तशाच गप्पा हाणणारा. संसाराचं बी वाटोळं झालं, बायको धावती, पोराने 3दा बोटाने हाणलंय, असं वाटतंय फाशी घ्यावं. 50 वर्ष झालं गावातल्या सप्त्याला येत्यात महाराज, आराडत्या जायचं मस्तपैकी आपलं लांब बसायचं, तंबाखू खात खात कीर्तन ऐकायचं. आणि कीर्तन काय आता ह्या कानाने ऐकायचं आणि ह्या कानाने सोडून द्यायचं. आपण काला लय लोड घ्यायचा आहे तेव्हा. चट्ट महाराज आराडत्यात. पोराचं बी वय 35 झाले, त्याचं बी अजून कुठं लग्नाचा मेळ बसना, ते बी बोंबलत फिरतय. त्याच्या लग्नाचा विचार आला की मला अटॅक येतो का काय हेच कळा ना. हल्लाच हृदयाला टिकला, हिथं अटॅक इकडून असतो ना. त्याला बी मजबिंबीच्या देठापासून सांगतोय काम कर काम कर, पण मूर्ख बावळाट पोरांच्या संगतीनं आयुष्याचे बरबादी करून घेतली. बोंबलत फिरतोय नुसतं बापाचे इष्ट, मी मेलो दुसऱ्याच्या घरी काम करू करू. आणि त्याच्या भविष्याचा विचार मनात आला की रात्रभर ह्या कुशीहून ह्या कुशी व्हावं लागतं, तरी सुद्धा झोप येत नाही. काय पोराचं तसलं, मंडळीचं तसलं. भावाने बी वायला घेतलंय, बांधकोर येतोय तो बी. त्याच्या संग 2 हात करावं म्हणलं तर आपल्या दंडात जोर राहिला नाही. आणि कोर्ट कचेऱ्या कराय तरी आपल्या मनगटात कुठं ताकद आहे तवा. आपलं तर डोकंच चला नाही बा, काय करावं काय नाही. अरे काय गंधन काय तरा, चित्त नाही ना. तरी ते व्यर्थ चित्तच जाग्यावर नसेल काय तर परमार्थ. तसं
आणि चित्त हे निर्मळ असावं. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, येऊने गोपाळ राहे. त्या चित्तावर माणसाचा मोठेपणा, त्याचं चित्त निर्मळ आहे. भगवंत त्या निर्मळ असणाऱ्या चित्तामध्ये येऊन राहत असतो. आणि आपलं चित्त आशेनं भरले असल्या कारणानं लहान आहे तिथं, शांत बोल नका. छान आहे. उलट तुमची मुलं मुली शांत बसल्यात, पोरं आहेत तिकडे बसल्यात, मुली चांगले समोर येतं. सगळ्या क्षेत्रात आता मुली स्टॉपला येतात. काय छान मुलं, पोरं इतकी शांत बसत नाही. पोरं लई विचित्र असतात. आणि पोरांच्या कधीच वाटत जायचं नाही, ते गपकून बोलत आहे. त्यांना काय महाराजांनी फिराच पडलंय, ती नाही कोणाचा विचार. एक कीर्तनात कालवा करायचं, मी मला बोलू नको, ते मला म्हणला तुम्हीच बोलू नका. आता म्हणलं मला गावाने बोलायसाठीच बोलिवलंय. लय अभ्यास आहे. एका प्रश्नाचं उत्तर द्या. मला विचारते, मला महाराज अशी कोणती गोष्ट ती वडल्यावर बारीक होती. म्हणलं वडल्यावर बारीक होती, मला नाही येत. ते मला किती सोपं आहे, बिडी. आता बिडी वडल्यावर बारीकच होत. त्याचा बाप रोज वडत ती बघत आहे. बिड्यावालेले चॅप्टर असतात. पुरे गावागावात नाटकं व्हायचे जुना काळ. नाटकात काय महिला काम करत नव्हत्या. स्त्रीचं पात्र असलं तरी पुरुषच करायचे नाटकात. गावातल्या पोरापोराने नाटक बसलं द्रौपदी वस्त्रहरण, पण त्यांना द्रौपदीच भेटताना. म्हणजे पोरग तर तसं पाहिजे ना, गोर घुमतं नाक्षर. ते द्रौपदीच्या सोंगाला मॅच झालं पाहिजे ना. एक पोरग भेटलं पण त्याला होती बिड्या वडाची सवय. तो मला द्रौपदी होतो पण बिडी शिवाय ना. पोरं म्हणे बिड्या वड, पण त्याच्या मागे गेला. तुझा सॉंग आले आपलं बिडी फेकून सॉंग करायचा. ओके. द्रौपदी साडी घातली, मेकअप केला, चमचम करायची. द्रौपदी बिडी तोंडाला झुरका वाढला. म्हणजे पडदा उघडणार होतं ना, ते जत्र जॅस पिलं होतं, त्याला टायमिंगच कळाला नाही नेमका कधी उघडायचा. द्रौपदीने धुर तोंडात वाढायला आणि पडदा उघडायला एकट. द्रौपदी गडबडीत बिडी फेकली, पण धुर कुठं फेकता येतो, डायरेक्ट स्टेजवर आली ना द्रौपदी. आणि सगळा समाज द्रौपदीकडे बघायचा आणि द्रौपदी समाजाकडे बघायची. आणि कृष्ण नुसता उड्या हाणायचा. द्रौपदी तू काहीतरी माझ्याशी बोल. काय बोलन द्रौपदी? द्रौपदी मनात म्हणजे तोंडात बिडीचा धुर. लोक तुला हानत्यानं मला हानत्यानं दूर बघितलं. द्रौपदीने दिला दूर सोडून, कवर दम काढीन हा केलं ना. अख्ख्या टेजवर नुसता धुरच. लोक म्हणजे धुर कस काय निघाला? कृष्ण हुशार होता. कृष्ण मला द्रौपदी मला माहित आहे तुझा जन्म अग्निकुंडातून झाल्यामुळे अजून सुद्धा दूर निघतोय. कारण द्रौपदीचा जन्म यज्ञातून झाला ना, म्हणजे तवाचा तो हातून लटकांते. लोक म्हणजे खरंय खरंय काय कळतं लोकांना तरी. हे कृष्णाला बी का शिशलं, कृष्ण सुद्धा अट्टल वेड्या वाढणारा होता नाटकातला. आणि असले पोरांचं निरीक्षण बारीक असतं, ती विचित्र असते. ते गणिताचे शिक्षक आले, ओठ वजाबाकी शिकवायचे म्हणले, तुला 5 मधून 5 गेले किती? मला नाही येत. आता इतकं सोपं आहे ना, नाही येत, सोपं करून सांगा. गुरुजी म्हणले तुझ्या डब्यात आईने किती चपाती दिले? 2. 2तल्या 2 चपात्या तो खाल्ल्या. खाली काय राहिलं? ते म्हणलं 2तल्या 2 चपात्या केल्या. खाली भात राहिला. भात. अरे शून्य म्हण ना, तुझं खाण्यावर कसं ध्यान आहे? जरा गणितावर बी ध्यान दे ना. 10वीचा क्लास चालू. गुरुजी विद्यार्थ्यांना म्हणाले, मूर्ख हो, 16 वर्षाचं तुमचं वय आणि तुमच्या एवढं वय असताना माऊली ज्ञानोबाने ज्ञानेश्वरी लिहिली, तुम्हाला एका प्रश्नाचं उत्तर पाठ होत नाही. पोरं म्हणली, सर 16 वर्षाचं असताना माऊलीने ज्ञानेश्वरी लिहिली हे आम्हाला मान्य, पण 22व्या वर्षी समाधी घेतली, मग तुम्ही कधी जाणार आहे? या म्हणजे गुरुजीची सुद्धा पोरं वाट बघून आहेत. म्हणलं असला लोठ्याव चित्र असतो. त्याच्यामुळे पोरं फार भयानक आहे. त्यांच्यावर बालपणापासून संस्कार केले पाहिजे. ते आई वडिलाची जबाबदारी आहे. पहिलीतलं पोरग घाण शिवाय देत होतं. शेजाऱ्यांनी सांगाली तुझ्या पोराला काहीतरी चांगलं शिकवय, आता शिक. पहिले जाते घाण शिवाय देते. आई म्हणले ग बस, लहान आहे म्हणून देते घाण शिवाय, मोठ्या झाल्या दिन की चांगल्या शिवाय. म्हणजे आता तोंड जोडून घ्यावा का? असले आई बापच बिघडल्यावर करायला लागले. पोरांनी काय अपेक्षा धरायची? एक पोरग कीर्तन आम्ही गेलो, माझ्या समोरच गुटक्याच्या पुढ्या फोडीत होतो. माझ्यासमोर गुटखा मळायला लागला. मी म्हणलं खाऊ नको, चांगलं नसतं, गप्पा महाराज. मी माझ्या बापाला भेट नाही, तुम्हाला भेटायचा विषय लय लांबचा राहिला. मी म्हणलं आता हे काय मूर्खाला उपदेश काय सांगू नको की बापाला शिव बे नाही. तेवढे त्याचा बापाला त्याने मुठी दाबल्याने मुठी मागं लपवल्या. मी म्हणलं का रे लय बात हाण्यात आता बापाला भेट नाही का? बिहाला बिहलो म्हणून मुठी लपवलं नाही, ह्याच्यातला निम्मा गुटका बाप मागवतो म्हणून मागं लपवला. धन्य माता पिता तयाची. काय अपेक्षा करायची? जुन्या पिढीनं नीट राहा. सध्या तरुण पिढीवर म्हातारी माणसं टीका करतात की तरुण पिढी बिघडली. तुम्ही मंदिरात पत्त्या खेळता, त्याचं काय करायचं? तुम्ही पहिल्या मंदिरात पत्त्या खेळायचं बंद करा. जुन्यांनी आधी नीट राहा. मुलाचं जीवन आदर्श होईल. अगोदर बापाचं जीवन नीट पाहिजे. आणि बापाचं जीवन असं असावं की मुलाला दुसऱ्याचा आदर्श ठेवण्याची गरजच पडली नाही पाहिजे. मुलगा म्हणला पाहिजे माझा बापच माझा आदर्श आहे, असं बापाचं जीवन असावं. उगाच म्हणलं नाही माझ्या वडिलांची मी राशिका देवा. परंपरा आपल्याकडे बघून पुढची पिढी घडणार आहे. आपलं वर्तन, आपलं आचरण, आपले विचार, आपले संस्कार पुढची पिढी. लहान मुलं असं टिपत असतात. संस्कार करण्याची गरज नसते, संस्कार करताच येत नाही, संस्कार
घ्यावे लागतात आणि ते असे अचूक टिपावे लागतात. जी जी चांगली गोष्ट आहे ती आत्मसात करावी लागते. आपल्या वागण्यातून बोलण्यातून ते गुण आपल्या मुलांना आपल्या पुढच्या पिढीला दिसावेत तर पुढची पिढी आदर्श घडणार आहे. विडवलं चित्तामध्ये तीळ मात्र सुद्धा आशा नाही. राजेने धन पाठवलं, तो कोबारने घेतलं नाही. काय घेतलं नाही? चित्ती नाही आस, त्याचा पांडुरंग दास. दास होतो, नुसता दास होत नाही. आमच्या नाथ महाराजांच्या घरी तर काम केलंय. काय काम केलंय? देवाना 36 वर्ष काम केलं आणि बिन पैसे देऊ का? पैसे घेतो का? काम न सांगता कर हे तर अभंगाचं चिंतन आहे ना. पैसे देऊन माणसं काम करी नाही. एका पोराला 40,000 रुपये महिना ठरला. मालकाने सांगितलं सगळी कामं तुला नीट करावं लागते. हे मला नीटच करतो काम, माझ्या 2 अटी तुम्हाला मान्य करावं लागते. बोल. पहिली 8 झोपीतून उठले की जेवायला लागतं. दिलं. दुसरी 8 हा म्हणला जेवलं की झोपावं लागतं. तुला इतका आणला पाहिजे यार. उठला की गिळतो, गिळलं की मोरासतो. काम काय स्वप्नात करणार आहे का? आणि देव फुकट काम करतो. नाथ महाराजांच्या घरी 36 वर्ष काम केलं नाही. अजूनही करतो. परंपरा चालू आहे. देवाने पाणी भरलं आणि आजही भगवंताचं ते प्रतीक आणि ते निष्ठा, ते परंपरा अखंड चालू आहे. नाथ षष्टीच्या 2 दिवस अगोदर पैठणला जा. नाथांच्या जुन्या वाड्यात रांजण आहे. अख्खं पैठणगाव कळशीने पाणी उठतं. त्याच्यात ती परंपराचे पाणी भरण्याची. पण तो रांजण भरत नाही. ज्यावेळेस भगवंत कुणाच्या तरी रूपाने येतील आणि त्या रांजणात पाणी ओततील त्यावेळेस तो रांजण भरतो. म्हणजे तो अजूनही काम करतो. सगळ्यांचाच ह्याच्या विश्वास बसणार नाही बरं का. कारण 2-4 पुस्तकं वाचून ही अंधश्रद्धा पसरवणारी, धर्माच्या विरोधात काम करणारी माणसं सध्या लय वाढल्यात. त्यांना ह्याच्या विश्वास बसत नाही. तसले नमुने सोपे नसतात. आम्हाला बी लय भेटत आहेत, रोज भेटत आहेत. कीर्तन करताना धोतर का घालता? मग काय बरमड्याव करू का? तू तर झालाय उघडा. आम्ही थोडाफार धर्म जपतोय, जपू द्या. एक मला जेवतानी ताटाच्या कडेने पाणी का फिरवता? म्हणलं मुंग्यात येऊ नाही म्हणून. कोबाऱ्याने न्यायला विमान आलं तर विमान कुठं उतरलेलं? म्हणलं तुझ्या बापाच्या रानात. काही प्रश्न करतात म्हण, काही प्रश्न. एकदा माझा कीर्तनाविषयी झाला. जसं पेराल तसं उगवतं. तो म्हणला महाराज तुमचं चुकलंय, पेराल तसं उगवत नाही. म्हणलं का? मला शेंगदाणा पेरलाय त्याला टरफलं कुठून येतं? भुईमुगाचे शेंग माहिती ना, आत शेंगदाणा वर त्याला फुलकट आले का नाही, टरफलं फोडायचं ना, आतला शेंगदाणा बाहेर येतो. मी म्हणलं शेंगदाणा आलाय की आत आलाय? ओ डायरेक्ट आला पाहिजे. टरफल्याचा काही संबंध आहे? मला हलू न द्या ना, ते उत्तर द्या. म्हणलं उत्तर देतो पण फुकट नाही. मग चहा प्यायला घरी न्या. चहा प्यायला घरी नेलं. मी म्हणलं मला फक्त चहा ना. ते मला आणतो. त्याने असा कप्पा चहा आणला. मला धरा. म्हणलं हा मला फक्त चहा. ते मला चहाच आहे की? म्हणलं कप बी नको, नुसता चहा. म्हणला कपाशिवाय चहा कसा येईल? म्हणलं मग टरफल्याशिवाय शेंगदाणा कसा येईल? तुमच्या कुठं नादी लागा. मग तुला आधी कळत नव्हतं का? आम्ही रोज 2 गाव फिरतो म्हणजे तू आम्हाला मूर्ख समजला का काय? बा या असली माणसं आम्हाला माहिती नाही कोणाला कसं वाटायला वाटलं. नमुने तसले वाढले त्या गावात बी, सप्त्यात बी लय उतडा आलाय तसल्यांना. स्वतः माळ घालणार नाही, घातली त्याची टिकून देणार नाही. एखादा गेला वारीला, आला माळ घालून गप माराव का नाही, त्याला टोचून मोलणार. थपला काय बुक्का?
रेटला काय ग झाला काय वार करी आता तर काय विमानाची न्यायला ते म्हणतो नसती गात तिथं बरं झालं असतं रे. पहिली निदान मला बोलत तरी नव्हती कारण मी पियत होतो आणि बोललं की हानीत होतो. आता बोलता येईना आणि पिता येईना. मग ती गुपचूप पाहायला जातं आणि इरीत उलटी बुडी घेतं माळ पाण्यात सोडतं वर आल्या म्हणतं पाहतानाच गेली ना तो काढली. तुला उलट्या बुड्या कोणी घ्यायला सांगितलेल्या हे समाजात असलेले असतात नमुने. त्यांना संत चरणावर संतांच्या तत्वावर विश्वास बसत नाही. आळंदीवरून ज्ञानोबराय पंढरपूरला निघाले की ज्ञानोबरायांच्या मंदिराला निर्जीव कळस हालतो. ही ज्ञानोबरायांची ताकद आहे. कोण म्हणतो संतांचा चमत्कार आजही आहे. कीर्तन संपल्यावर नाही तर या प्रस्थानला आळंदीला लाईव्ह बघावं. नाही येणं झालं तुम्हाला लय उद्योग आहेत ना तुमच्या संसाराचे कुटाने करायचे आहेत ना तर कीर्तन संपल्या युट्यूबला टाका माऊली प्रस्थान. सगळ्या न्यूज चॅनलला त्याचे व्हिडिओ असा कळस हालतोय. माऊली निघाले की कोण हलवतोय. ज्ञानोबराय समाजातून बाहेर निघाले लहरी प्राप्त होतात. सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी त्या लहरीच्या जोरात कळस हालतोय. ज्ञानोबरायांची ताकद आहे. हे संत चरित्र आहे. हा वारकरी सांभाळ इथं फक्त श्रद्धा आहे अंधश्रद्धा नाही. आजही देव पैठणला पाणी भरतो. एक जणाने असंच ऐकलं त्याचा विश्वासच नव्हता. ते म्हणा हे देव येऊच शकत नाही. देवच नाही म्हणला एक तर नाही म्हणणारे विलय झाले तर ना. मला एक मला देव दाखवा. अरे म्हणले का दाखवायची गोष्ट आहे. नाही दाखवाच लागेल. मी म्हणलं दुधात तूप आहे का तर मला आहे. म्हणलं दाव दुधातच तूप ना. म्हणलं हाय दुधात पण ते प्रक्रिया आहे हो त्याला तसं असं डायरेक्ट कसं दुधातलं तूप दिसन. मी म्हणलं काय प्रक्रिया म्हणला. मग मंथोनी नवनी तर तैसे गे. मला म्हणलं दुधात तूप आहे पण दिसतंय का नाही. मग नाही का आहे. लाकडात आग्नी आहे का लाकडात आग्नी आहे ना पण कधी चुलीत घालावं लागेल ना त्याला पेटवावं तर लागेल ना. लाकडात आग्नी आहे घर्षण करावं लागेल. दुधात तूप आहे मंथन करावं लागेल. आणि जगात देव आहे भक्ती करावं लागेल. विठ्ठल 40,000ची नोकरी करण्यासाठी तुम्हाला 30 वर्ष सरकार आपदून घेतंय. आधी 10वी शिका 12वी शिका क्लास करा परत त्याला ह्या शिक्षणावर त्यांचा विश्वास नाही. सीटी जीटी जेट नेट शेट केट काय उताडाचा आला नुसता शिक्षणाला बी सगळा बाजार करून टाकलाय शिक्षण संस्थेचा बी सगळा. 35 वर्ष घासायची मग 30-35 वर्ष नोकरी लागणार. आणि मग आपल्याला किती रुपये मिळणार महिन्याला 40 35 50 क्वालिटीनुसार. किती वर्ष सरकारने घेतले तुमचे 35 वर्ष घासले तेव्हा 40,000ची नोकरी. तू काल माळ घालतो ना आज देव दाखवा म्हणतो. तुझ्या बापाची पिंड आहे का. 30,000 तुला मिळवायसाठी तुला 35 वर्ष घासावं लागले. आणि तुला तसं देव मिळवण्यास काय डायरेक्ट दिसन का. त्याला तुला श्रद्धाच ठेवावं लागेल विश्वास ठेवावा लागेल अंतकरणातलं प्रेम भगवंताविषयी करावं लागेल. त्यावेळेस भगवंताची अनुभूती आहे. नाही कस काय नाही. एक जण मला देव दाखव मला दाखवतो तुला इकडे घेतला बोलून लाईटच्या पोलपाशी. लाईटच्या पोलपासून एका पोलवरून दुसऱ्या पोलवर लाईटच्या तारा गेलेल्या असतात. ते म्हणले ह्या तारा गेल्या ह्याच्यातून लाईट वाहते का. ते म्हणलं हा हे लाईट दिसते का नाही दिसत. लाव हात करंट बसल ना. अरे मला दिसत नाही ना. अहो दिसत नसतंय पण असतंय हो. म्हणलं हे बी तसंय दिसत नाही पण असतंय. विडाल नास्तिक माणसं आता ज्याला धर्मच मानायचा नाही आणि तसल्या मूर्खांच्या नादी बी लागत शहाण्याने. तुझ्या देव मान्याने न मान्याने देवाला काय फरक पडणार आहे का मला सांग. तू नाही म्हणला तरी देव आहेच आणि आहे म्हणला तरी मोठा मोठाच असतो. त्याला आहे म्हणा नाही तर नाही म्हणा. मोदी साहेब पंतप्रधान आहे किती जणांनी कणू द्या काय फरक आहे त्यांना. घ्या उदाहरण. ते पीएमच आहे सीएम आहेत ना ते. उदाहरण सांगतो तुम्हाला किती विरोधात आणि निम्मा समाज विरोधातच असतो. त्यांचा लय लोड घ्यायचा नाही. देव 4 वाक हे पहिल्यापासूनच काय आता काय 6 शास्त्र तर 1 शास्त्रच ते की जे देव नाही म्हणते. त्यामुळे त्यांचा लोड घ्यायचा नसतो. तसली बी लागत येतं व्हाय व्हाय करायला. उलट ती प्रसिद्धी करतात जास्त. आणि मग ते म्हणला एक तर देव नाहीच आहे असं तुम्ही म्हणता तर मग पैठणला पाणी वाचायला रांजणात येतो. काम करतो म्हणलं मी रांजणापाशीच खुर्ची टाकून बसतो म्हणला. ज्याच्या हातून रांजण भरण तो देव आहे. त्याचं दर्शन घेणार झालं ना देवाचं दर्शन. तुम्ही तर लई डोंगरात जाण तप करा भक्ती करा. मी डायरेक्ट दर्शन घेणार म्हणले का. ज्याच्या हातून रांजण भरतो तो देव. मी घेणार त्याचं दर्शन. बसलो रांजणापाशीच खुर्ची टाकून. आणि बायकोला आदल्या दिवशीच दम टाकला.
अख्ख्या गावातल्या माता मावल्या येते आणि पाणी वाटायला राहणार, पण तू यायचं नाही. ते अख्खं गाव जातं ना तिथं पाणी वाटाय परंपरा, तू यायचं नाही. ती म्हणली अहो असं कसं सगळे, तू ग बस जास्त डोकं लावू नको. ठीक आहे म्हणली. तिचं बी नवीन लग्न झालं म्हणून ऐकण्यात होती, परत कोण ऐकत तेव्हा. परत झपकी होती आणि मग परत लई येड्यावानी करा. त्यांना बी सरकारचा काय कायद्याचा कमी. आता तर मुख्यमंत्र्याच्या बहीण झाल्या त्या. आता तुम्ही नीट राहायचं, आता लई येड्यावानी करायचं नाही, कायदा त्यांच्या बाजूली आता. आणि मग ती म्हणले बरं जाऊन दे कुठं, म्हणले याडपट्टाच्या नादी लागत, नवीनच लग्न झाले. नाही तर नाही बस आपल्या घरी म्हणले. बसलं ना खुर्ची टाकून रांजना पशीच वाट बघत. ज्याच्या हातून रांजण भरण पैठणला त्याचं दर्शन घ्यायचं. देवाला टेन्शनर म्हणले जरा आगावच भेटला रे म्हणले आपल्याला बी, पण दर्शन तर द्यायचं नाही आणि पाणी तर वाटायचं. परंपरा तर चालवायची. काय करायचं, देव आहे ते, त्याला काय असले आयडिया सांग. चतुरा तो शिरोमणी जग चालवतं म्हणजे ते काय इतका लोकल विषय का. जग तुमच्या आमच्यासारख्या खोपड्यान हे सगळे मडकी त्यांनी घडवल्यात. ही लय शहाणं समजायचं नाही स्वतःला. हे देवाने दिले इंद्रिय हात पाय कान, काय या देवा शरीराची रचना आहे. डोळे दिले, डोळ्याला पापण्या दिल्या. हे पन्हाळ आहे पापण्या म्हणजे. पावसाचं पाणी असं डोळ्यात गेलं असतं असं पुढं काढून दिलं. नाक दिले, नाकाला बिळ दिली, बिळाची तोंड खालीच दिली. वर जर दिली असती तर पावसात पाणी अडवान पाणी जिरवा. नाक दिलं, नाकाच्या सरळ रेषेमध्ये कान दिलं. हिथं जर कान दिलं असं चष्म्याच्या खोट्या कुठं अडकिवल्या असत्या. खिळ ठोकावं लागलं असतं ना इकडं आकाळात तुमच्या. हे देवाची रचना आहे. देव काय इतकंसं बोट दिली, बोटाला कांड दिली, जॉईंट दिले, ह्याला अशी सरळ बोट दिली असते तर घास मोडता आला असता का. हिथं जॉईंट दिला, हिथं दिला, 3 लॉक दिले असा घास मुकात जायला. ही रचना ही देवाची. इतका हुशार आहे, ह्याला फसवाय देवाला टाइम लागतो तवा. देव हुशार आहे. जो अहंकारी माणूस, देव न मानणारा माणूस खुर्ची टाकून बसलाय. भगवंतानं अशी लीला केली, त्याच्या मंडळीचं रूप धारण केलं आणि देव रांगेला लागेल त्याच्या बायकोचं. आता बायकोचंच रूप काय घेतलं देवानं. बायको सोडून कोणाचं जरी रूप घेतलं असतं तरी ह्यो पाया पडला असता ना. ह्याला दर्शन द्यायचं नव्हतं, बायकोचं दर्शन घेतलं. आणि ते बी माणसात नाही जमा. घरी मस्त लोटांगण घालीन ओम नमः शिवाय, पण माणसात काय बोबाटा सगळं. तिथं तर फेसबुक लाईव्ह चालू होतं, इंस्टाग्रामला, युट्यूबचे चॅनलवाले, पत्रकार रणतीन सगळा बोबाटाच झाला असता. एवढं गेलं तर बसला होता खुर्ची टाकून. देवाने घेतलं बायकोचं रूप आणि लागले रांगेला. आणि ह्याची नजर गेली कॉर्नरला. म्हणलं अर आपलं बी गाबाळा आलेलं दिसतंय. म्हणलं येऊ नको म्हणलं तरी कसं काय आलं. देवाने तशीच वेशभूषा, त्याच्यावर नारळ, आंब्याची पानं, पदर घेतलेला आणि लाजत मुरडत असं हळूहळू. देवाला काय आता नखरण लीला करायचं. हे लागवी हा सूत्रधारी तो मायावी मायबाप नाटक करत करत तवर तर ती बसणार हँग झालं. कशासाठी बसलं ही कळा ना त्याला. मंडळीकडेच बघत बसलं. देव आले बी, रांजात पाणी ओतलं, रांजण फुल भरून व्हायला. ते निघून गेले आणि ते उठून बसलं. मित्राला म्हणलं हे कशाचा देव आणि कशाचे देव. म्हणला माझ्याच बायकोच्या हातून रांजण भरला, ती झाली देवीन, मी झालो देव म्हणला. आणि देव तर पाणी ओतून गेले. आणि 1-1.5 तासानं परत त्याच्या लक्षात आलं अरे बापरे आपण तर बायकोला येऊ नको म्हणलं होतं, तर कसं काय आले. परत घरी गेलं आणि बायकोला म्हणलं तू आताच माझा ऐका ना, पुढं तर काय करशील. ती म्हणले काय झालं, तू आलीच कसं काय पाणी होतं. ते म्हणले मी आलेच नाही, खोटं बोलू नको. ती म्हणली हो का इथं कळशीन त्याच्यात नारळ. मग ह्याच्या लक्षात आलं ते आपलं गाबाळ नव्हतं, ते जगाचं गाबाळ होतं. दिवसा फसिवलं पण मेळ लागून दिला नाही. सिद्धांत संपला. उत्तर आहे का नाथ महाराजांच्या घरी देवाने तेव्हा पाणी भरलं, यात नवल नाही. देव अजूनही ती परंपरा चालवतात. याचा अर्थ भक्ताच्या घरी देव अजूनही न सांगता काम करतात. अभंगाच्या 2ऱ्या चरणात
केंद्रात आवाज. असे भक्ताचे घरी कामे न सांगता करी. भक्तांच्या घरी राहतात, काम न सांगता करतात. भक्तांनी काय करायचं? चित्ती नाही आस, तरच त्याचा पांडुरंग चित्तामध्ये आस ठेवायची नाही आणि मुखामध्ये अखंड भगवंताचं चिंतन, तेच भजन एकदा करायचं आहे. हातानं टाळी, मुखानं नाम, सर्वांनी प्रेमाने भजन करूया. विठोबा रखुमाई मस्त टाळ्या वाजल्या बरं का. सगळ्यांनी प्रसन्न झाली माणसं. आणि हे जे का कार्य चालू, धर्म कार्य असावा तो धर्म, मग साहो जाते वर्म. आणि धर्माच्या बाबतीमध्ये अख्खं कीर्तन विसरा, पण तरुण मुलं आणि मुली 2 वाक्य चित्त देऊ नाही का. शाळा शिका, नोकरी करा, पैसा कमाईश करा, पण 2 वाक्याला कधी तडा जाऊन देऊ नका. लक्ष्मी सारख्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी येईल असं वर्तन कधी करू नका. आणि भगवंतासारख्या बापाची मान समाजामध्ये खालीवर असं पाऊल कधी टाकू नका. आपल्या संस्कृतीला किंमत आहे. भारतासारखे संस्कृत नाही, मग शब्दच कसा आहे, भारत माते की जय. माता हा शब्द दुसऱ्या देशापुढे आहे का? असं कधी ऐकलं का? चीन मावशी, अमेरिका आत्या, लंडन दिदी, जपान काका, रशिया मामा. पण भारत माते की आई म्हणतो. आपल्या देशात पवित्र विचाराचे माणसं आहेत. आणि भारत देशाचा नाक म्हणजे महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र ज्यांनी घडवला ते छत्रपती शिवाजी महाराज. आणि राजेंवर ज्यांनी संस्कार घडवले ते राष्ट्रमाता राजमाता जिजाबाई साहेब. कसे घडलेत राजे? माझी जाबुने माझी जाबुने दिया हमें शिवाजी राजा. माझी जाबुने दिला हमें शिवाजी राजा. माझी जाबुने दिला हमें शिवाजी राजा.
अशा वजनदार राष्ट्रातली आपण माणसं आहे. म्हणून तरुण मुलांना विनंती, तुम्ही छत्रपतीचे मावळे आहात. आज तरुण मुलं बहुसंख्येनं उपस्थित आहे. परमार्थ तरुणपणात करा. तरुण आहे जवान तो या महाराष्ट्राच्या मातीचे आहे शान. ज्ञानेश्वरी गाता भागवत आई वडिलांच्या चरणावर ठेवतो भान, तरच महाराष्ट्राच्या मातीची उंच होईल मान. महाराष्ट्राच्या मातीची उंच करायची असेल मान तर महिला मंडळ पोराला शिकवा पासायदान. संस्कार महत्वाचे. आणि तरुण मुलांना सांगतो परमार्थ तरुणपणात करा. आता शिवजयंती आली हळूहळू. आता वातावरण गरम होत चाललं. राजे तुमची महाराष्ट्राला गरज आहे आणि तुझी राजेंची गरज आहे आम्हाला मान्य आहे. राजे आलेच पाहिजे. पण तू नेमका काय बा? तू राजे तू फक्त भजी खायलाच आलाय का काय? तुम्ही मावळे व्हा तर राजे पुन्हा येतील. नुसते एकटे राजे काय करते? मावळे तर नको का? तुम्ही छत्रपतींचे विचारानं मावळे व्हा. ज्या राजाला कसलंच तेळ मात्र व्यसन होतं त्या शिवजयंतीला दारू पिऊन डीजे पुढे धिंगाणा करायचा. अशी शिवजयंती केल्या कधी राजांना आनंद होईल? त्यांचे विचार जपा. जातीपातीचं राजकारण मग छत्रपतीने कधी केलं नाही. सगळ्यांना सोबत घेतलं. वारकरी संप्रदायाची ही शिकवण आहे. तुकोबाने राजांना तेच शिकवलं. तुकोबाने हे छत्रपतींचे खरे गुरु आहेत. आज एवढा समाज आहे. एका जातीचे, एका पंथाचे, एका विचाराचे, एका धर्माचे माणसं नाहीत. आपण मांडीला लावून बसलो. ज्ञानोबा तुकोबाची कृपा, महाराष्ट्राच्या मातीचे वैभव ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे. एवढी एक जागा आहे तर माणसं एक होते. 50 वर्ष म्हणून सप्ताह मोठा केला आणि अखंड एवढीच ताकद लावून दरवर्षी सप्ताह जोमानं करा. ही माझी तरुण पिढीला आणि गावातल्या सर्वांना विनंती. वर्षातून एकच करा पण पावर लावून करायचा की तालुक्यात चर्चा झाली पाहिजे. सप्ताह करावं तर या गावात जसं झाला तसं करा. लोकांनी आदरानं नाव घेतलं पाहिजे. आणि यासाठी का करू नये? ह्या मराठवाड्यात आदर्श 30-40 घराची गावं. रात्रीच्या गावात कार्यक्रम लिहितो परत 50 घराचं गाव. कीर्तन समाज होता 10,000. आसपासच्या गावची माणसं बैलगाड्या घेऊ कार्यक्रमाला. आणि घरागणी वर्गणी असा भव्य दिव्य सप्ताह. रोज हजारो लोकांचं अन्नदान. आपल्या पश्चिम महाराष्ट्रात बी ती परंपरा आहे नाही असं नाही. पण त्या तोला मोलाचा परमार्थ मराठवाड्यात तेवढा होतो तेवढा अजून इकडं नाही. आपल्याकडे थोडा पैसा जास्त आला त्याच्यामुळे ऊस कारखाना जवळ आपल्याला बाकीचे उद्योगदार धंदे ढाबे ढोबे मग ही बाकीचे धिंगाणे कोणी करायचे? सगळ्यांनीच माळा घातला. त्याच्यामुळे आपण जरा आव्यात चाललो. आम्ही बी पश्चिम महाराष्ट्रात येत गरजेला. सांगण्याचा उद्देश पैसा असावा पण पैशाच्या बरोबर धर्म असावा तर त्या जीवनामध्ये आनंद आहे. म्हणून सप्ताह तुम्ही करता एवढा सगळा भव्य दिव्य सोहळा. हे आदर्श आपल्या जीवनामध्ये यावेत. म्हणून तरुण मुलांना सांगतो कष्ट करा, नीती ठेवा, स्वाभिमान ठेवा, विचार उच्च ठेवा तर तुमचे लग्न होते. हो नाही तर तुमचा विषय मग जवळपास संपल्यातच जमाय. लग्नाचं अवघड झालंय. आता मुली झाल्यात कमी त्याच्यामध्ये त्यांना आले डिमांड. पोरींच्या आयांना आले मार्केट. पोरींच्या आयांना जेवढं मार्केट आहे तेवढं कांद्याला सुद्धा नाही. आता पोरींच्या आया कुणालाच मोजित नाही. पोरांचे बाप पूर्णपणे हँग झालेत. ते आम्हालाच म्हणतात महाराज आमच्या पोराला पोरगी बघा. आम्हाला तेवढेच धंदे आहेत का? आणि तुझं काही म्हणे त्या लायकीचं आहे का पोरगी बघायच्या मापात? कोण त्याला पोरगी देऊन वाटोळ करीन? आणि काय काय मोकरच वाता आणतात. आलते बरं का परवा दिवशी पाहुणे पण आम्हाला ती स्थळच पसंत. टापा हाणू नको आलेच नव्हते. आले नाही तर येणार नाही तर आले तरी खाऊन जाते आणि परत रिप्राय सुद्धा देणार नाही. तुला फोन सुद्धा करणार नाहीत की बा असं असं आमचं हाई म्हणणं सुद्धा सांगणार. क्वालिटीला किंमत आहे ना. मला सांगा डॉक्टरला बायको मिळाला घडलं का कधी? PSला बायको मिळाला आली का पेपरला बातमी? बायका कोणाला मिळणार? बोंबलत फिरणार ना. थोबाडात मावा डाब्यावर जातो 10 रुपये तो आई संग भांडणं बाबा संग गावात बी राडा करायला भांडणं करायला पुढं चांगल्या कामात मागं कोण पुरेच वाटोळ करायला मोकळे. तुला बघितलं तरी डीजेवाल्याला घाम सुटतोय. हे बोराना 3-3 लाखाच्या बुलेट आहे, 1.5-1.5 लाखाचे मोबाईल आहेत. बापाचे मजा करायच्या 10-10 हजाराचे बुटाडे रुपये कमवीत नाही. ह्यांना कशासाठी पोसायचं बरं नेमकं एवढं? शायनिंग हाणायची ह्यांनी. धर्म नाही, आचार नाही, विचार नाही. बावळटांच्या नादी लागून आयुष्याची बरबादी केली. 10वीची 10 रुपये येते राव. काय मर्यादा राहिली का? बाल गुन्हेगार किती वाढले तर सध्या पुण्या मुंबईला रोज काय चाललंय धिंगाणा. सगळे गुन्हेगार काय 25च्या आतले आणि 18च्या आतले जास्त गुन्हेगार आहे. 2-3 वर्षात सुटून बाहेर परत हाणाय मोकळी झाली. कोणाला बी 20-25 हजार दिले की माणूस खून करते. सध्या काय मर्यादा राहिली का? आई वडिलांनी सुद्धा मुलांवर आणि मुलींवर कंट्रोल ठेवा. फक्त मुलांवर नाही मुलींवर सुद्धा विचाराचं कंट्रोल पाहिजे. आपण धर्म कोणता, आपली माती कोणती? ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, सावित्र्याच्या जिजाऊच्या तुम्ही लीक एवढं मूर्खपणा काहीतरी करायचा. क्वालिटी कामवा पोरांना सांगतो. मनगट धमक जगाला दाखवा. व्यवसाय असो, बिझनेस असो, क्रीडा क्षेत्र असो, कला क्षेत्र असो, राजकारण असो, समाजकारण असो, ज्या क्षेत्रात जायचे त्या क्षेत्रात टॉपला जायचं. आणि असं वैभव कामवा. पुरी सोडा. पुरीचा बाप तुमच्या फिदा झाला पाहिजे. तो म्हणला पाहिजे असा जावाय पाहिजे. जावाय एक नंबर.
पुरीचा बाप आणि पुरीची आई मामीन मामा तुमच्या फिदा झाले पाहिजे. पुरीचा विषय सोडून द्या, ती क्वालिटी कमवा. बघा बोंबलत फिरायचं आणि काहीतरी करायचं. त्या सोलापूर सारखा मोर्चा काढावा लागेल. 500 पोरांनी कलेक्टर ऑफिसर मोर्चा काढला, आमच्या मागण्या मान्य करा. कलेक्टर म्हणे बोला काय मागण्यात, म्हणे आम्हाला बायका द्या. तर तुम्हाला बायका सरकारने द्यायच्या, मग तुम्ही नेमकं काय करताय बा? क्वालिटी कमवा ना. आणि काहीच नाही करता आला तर आमच्या पार्टीचा मेंबर व्हा. माळण बुका शेवटचा पर्याय, तरी लग्न होते. आणि माळण बुक्याच्या जोरावर आमच्या गावातल्या 10 पोरांची लग्न जमवली मी. खरं सांगतो तुम्हाला. एक जण माझ्याकडे आला हे लॉकडाऊनच्या काळ, महाराज लग्न जमाना. म्हणलं मी जमितो, काय करावं लागेल? मला कपाळाला बुकान गळ्यात माळ. वारकरी होतो का? मी जमितो. ते मला माळकरी होतो पण खरंच जमन का हो? आता बायकोसाठी माळ घालायला तयार झाले बोल. ते म्हणलं असं तर काय कुठं मिळ बसा ना. मामाने 3दा हाणला म्हणले, त्याच्यामुळे मामाने काही दिली नाही. आती पण उचली नाही. आणि बाकीकडे आपल्याला मग मग माळ घातल्यावर जर जमत असेल तर हो म्हणला माळ करा. शाकाहारी कराय ना व्हाय ना, पण बायको भेटन. आणि मी म्हणलं जमू नाही तर नाही जमू, पण माळकरी वाढन. त्याच्या डोक्यात वेगळं गणित आणि माझ्या डोक्यात वेगळं गणित. मी मला आण माळ. त्याने बारीक मण्याची माळ आणली. मला बारीक मण्यावर लग्न जमत नाही, टप्पर आहे मण्याच्या माळ. लोकाला दिसल्या तर पाहिजे ना तू माळकरी म्हणून. तसलं लाज काज नाही म्हणला. खपक्याच्या खपक्या माळा घालावं लागते. टप्पू मण्याच्या माळा झोपताना कचाकच म्हणे रुतात. तो म्हणायचा लय रुतत येत. मी म्हणलं लग्न हा मग रुतून द्या. बुकान धोतर नेहरू टोपीन असा पांढरा शुभ्र वारकरी बनवला. खिशात हरी पटन जप माळन असा म्हणता निवळ अट्टल वारकरी दिसायचं. तेव्हा कुठे कीर्तनला गेलं की त्याला गाडीत टाकून संग न्यायचं. तो मी पुढं त्यो माग, मी पुढं त्यो मग. काय दिसन तीच पुढं चालायचं, मी माग. लोक त्याच्याच पाया पडायची. महाराज आले महाराज आले. म्हणलं खऱ्याला तर किंमतच ना. लोकांना वाटायचं ह्याच्याच खपके माळा धीच महाराज आहे काय ना. कडक टूपिन फिपिन कोयत्यावणी त्याला असा बनवला म्हणता. आणि मग कीर्तन संपल्या म्हणायचे अरे हे तर संघ आलेला आहे. असू द्या पोरग माऊली संघ राहतंय. व्यसन नसन, धार्मिक असन, आई बापाला जपित असन, संस्कारिक असन. माळकरी दिसते वारकऱ्याच्या घरात आपली पोरगी सुकाना राहीन. देऊन टाका पोरग्याला. 10 पोरांची जमवली. हाच पॅटर्न माळण बुका. हिथं जर कोणाचं जमत नसल, बराच लोट दिसतोय तिकडं माग. हा ट्रकनी नवर देव ट्रकने गावागावात टेम्पो आयशर पिकअप. मग आता इतके भरून काय कुंभमेळा सोडायचे का काय? अवघाचे संसार सुखाचं तर करावं लागेल ना. सगळे साधू नागा साधू बनून काय करायचं? या वाक्य सांगतो, विनोदाचा भाग सोडा, समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. फक्त मुलगा पाहत असताना संपत्ती बघू नका, त्याची संस्कृती बघा. 100 एकर जेवण आहे ते पियता निघाला 10 वर्षात एकर ठेवणार नाही. लग्न जमिताना अर्धा एकर जमीन आहे. मुलगा जर जिद्दी निघाला त्याचे 20 एकर केल्या शहरांना नाही करतो तर वान मुलाला मुली द्या. शेतकऱ्याच्या घरात मुली द्या, वारकऱ्याच्या घरात मुली द्या, गरीबाच्या घरात मुली द्या. पैसा कमी असू द्या, बंगला नसू द्या, पण चांगला असावा. आणि तरुण मुलाने त्या लिस्टमध्ये बसण्याचा प्रयत्न करा. मोठ्या माणसाविषयी आदरभाव ठेवा. मनगटातली धमक सिद्ध करा. संग चांगल्याचे ठेवा. निर्व्यसनी जीवन जगा, तर तुम्ही छत्रपतींच्या मावळे. आणि शेवटचं वाक्य सांगतो, गावागावातल्या तरुण मुलांमध्ये एकी ठेवा. कारण ज्या कुटुंबात एकी असते त्या कुटुंबाचं गावात वजन असतं. आणि ज्या गावात एकी असते त्या गावाचा तालुक्यात सुद्धा दबदबा असतो. एकीला किंमत आहे मायबाप. तुमचं गाव या सप्ताहाच्या निमित्ताने एक होते. एकच माध्यम राहिलं एवढं कीर्तन सप्ताह. बाकीकडे माणसं एकच होत नाही. तुम्हाला खरंच सांगतो, यात्रेत बी नाही तर जत्रेत बी भांडणंच आहे. पिऊन तिथं बी राडाच करायच्यात. सभेला बी पैसे देऊनच आणावं लागतात. ती परत बॉम्बाल त्यात 500ने ठरलं आणि 300नेच दिलं. म्हणजे ज्यांनी सभा ठेवली त्याचं वाजवून टाकते. तर एवढी एक जागा राहिली बघा, कलियुगा माझे करावे कीर्तन. इथं माणसं स्वतःच्या आनंद उत्स्फूर्त सहभाग, स्वतःचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आपण येतो. अशीच हे धर्माची परंपरा अखंड ठेवा. आणि हे करत असताना अंतःकरणात शुद्ध भाव असावा. आणि आपल्या अंतःकरणात भाव असेल तर देव आपलं पालकत्व स्वीकारेल. अनाथाचा बंधू असे अंग्यास बंधू. देव दास्यत्व करेल, पालकत्व स्वीकारेल. आपल्या चित्तामध्ये तो मुक्कामाला राहील, आपला दास होईल. पण हे सगळं करण्यासाठी अंतःकरणात भाव असला पाहिजे. अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे भावे, तुका म्हणे तुका म्हणे भावे
नव्हे, देवा सत्ता राबवाय. भाव जर असेल तर देवावर सुद्धा सत्ता गाजवता येते. आपल्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयी शुद्ध प्रेमाचा वास करण्याचा भावार्थ तुमच्या पुढे मांडलेला आहे. माझे गुरुवर्य, माझे वडील, आज या कार्यक्रमाला माझे वडीलही या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे. वडीलच माझे गुरु आहेत. त्यांच्या आशीर्वादानं ही संप्रदायाची सेवा करण्याचा योग आपल्या सर्वांच्या सहकार्यानं माझ्या जन्मगावी कर्जत जिल्हा अहिल्यानगर कर्जतमध्ये भव्य आणि दिव्य ज्ञानोबा तुकोबा यांचं मंदिर बांधलेलं आहे. कधी त्या परिसरात आले तर नक्की आश्रमाला भेट देण्यासाठी या. अत्यंत सुंदर मंदिर. किंवा आता पुढच्या महिन्यामध्ये 6 मार्च ते 9 मार्च राज्यस्तरीय दर्जाचा कीर्तन महोत्सव आहे. त्यावेळेस तरुण मुलांना, संयोजकाला शक्य झालं तर एक दिवस नक्की भेट देण्यासाठी, आश्रम पाहण्यासाठी कर्जतला या. अत्यंत सुंदर मंदिर. ज्ञानोबा तुकोबा यांची तेजपुंज मूर्ती. मंदिराच्या समोर शिवाजी महाराज, संभाजी महाराज, विवेकानंद यांचे पुतळे आहेत. हजारो झाडे, अगदी नंदनवनात आलेले वाटतं. एवढं भव्य संस्थान आपल्या सर्वांच्या असणाऱ्या सहकार्यानं, आशीर्वादानं परिपूर्ण झालेलं आहे. सुंदर कार्यक्रमाचं नियोजन. सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद. या निमित्तानं बाबाही उपस्थित आहेत. सुंदर गायनाची साथ करण्यासाठी गायनाचार्य हरिभक्त परिणामचे महेश महाराज, आमचे आळंदीकर गुरुबंधू मंडळी महेश महाराज. दुसरे गायनाचार्य हरिभक्त परायण नितीन महाराज. आणि सुंदर अशी मृदुंगाची साथ करणारे मृदुंगाचार्य तुषार महाराज. हे सगळे गायक तरुण, वादक तरुण, टाळकरी तरुण, महाराज तरुण, कार्यकर्ते तरुण, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात सर्वांनी सुंदर साथ केली. सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद, आभार. उद्याचं नियोजन संयोजक मंडळी सांगतील. 1 मिनिट कुणीही उठायचं नाही. ज्ञानेश्वर माऊली.